नमस्कार मंडळी, तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप छान जाऊ दे. आज सकाळीच लाईट गेली, म्हणजे सकाळी कधी लाईट गेली मला पण माहीत नाही, पण आता जसं 11-11:30 वाजले ना तसे फॅन आमचे ऑन होतात. आणि आज लाईट्स नाही, सो प्रॉब्लेम असा झाला आहे की आईला खूप गरम व्हायला लागला. मग काय केलं, हा इथे फॅन जोडला. फॅन म्हणजे हा तुटलेला फॅन आहे बघा, हे सगळं सर्किट जळलं होतं. तर एक मोटर मला मिळाली, तर मोटर फिटिंग करून त्याला हा फॅन अटॅच केला, जो सांगाडा होता. आणि आईसाठी हा फॅन बनवला. आणि बाहेर सोलारचं जे कनेक्शन होतं ते कनेक्शन इथे आणून ठेवलं. हे बघा, ही बॅटरी इथे लावली, सोलारचं पॅनल जे आहे ते कौलावर टाकलं आणि ते इथे आणलं, जेणेकरून ह्या बॅटरीवरती तो फॅन चालेल सोलारचा. असं कनेक्शन केलेलं आहे, कारण दिवसभर तर पॉवर बँकवर सुद्धा लावला तरी तो चालणार नव्हता. त्याच्यामुळे डायरेक्ट त्याला DC चा करंट AC केला आणि याला सर्किट बसवलेलं आहे त्याने. त्याच्यावरनं मग वायर वाढवून घेतले खाली, आणि खाली वाढवून घेऊन इथे USB चं कनेक्शन होतं जे बाहेरच्या लाईटसाठी होतं खळ्यातल्या, त्याला अटॅच केलं. आणि त्याच्यानंतर आता हा फॅन चालू झालेला आहे. फॅन चालू आहे, वारा किती तुम्हाला बघू शकता. बऱ्यापैकी वारा हा लागतो. सो आज दिवसभर हा फॅन यांच्याकडे चालू. एक जुगाड झालेला आहे आपला, म्हणजे करावं लागेल, कारण तर ओव्हर स्वेटिंग होत होतं तिचं, त्याच्यामुळे डिहायड्रेशन जास्त होईल. आता माझीच कंडिशन बघू शकता, घामाघूम झालं. तिचं ओव्हर स्वेटिंग उपयोगाचं नाही तिला. सो म्हटलं काहीतरी जुगाड करूया, आणि तो जुगाड मी फायनली केला. म्हणजे ही असं खराब झालेली USB केबलचे पोर्ट होते, डिप जराशी बरी होती, ती त्याला कनेक्ट केली आणि काम केलं. लाईट येणार आहे संध्याकाळी 6 नंतर. 4 नंतर काय तशी गरज लागत नाही. आज वारा पण कमी आहे, नेमका आजच वारा कमी आहे. सो चला, आता मी पण एक छोटासा फॅन आहे तो आता मी पण लावतो ह्याला, दुसऱ्या पॉवर बँकला, आणि मी जेवण करून घेतो आता. चला, एक गोष्टी आवरून घेतलेल्या बऱ्या. लाईट काय येणार नाही आहे आज. म्हणू चल तिकडे, केबल बरोबर खेळू नको सगळ्या. चलो, आता तिचं तर काम झालं. जरा असं वर्ण लावायला मिळालं तर बरं झालं असतं. गादीवर गरम होतं आणि समोरनं वारा आहे, त्याच्यामुळे मग इथंच तिला झोपायला दिलं. चलो, मी पण आता आवरतो. मला एक छोटासा आहे पर्याय, ऑप्शन. हा बघा, असं काय काय चाललेलं आहे सध्या. चला, मी पण करून घेतो कामं, आवरतो, मग भेटू. चला, आईला मगाशी भरवलं आणि मी पण जरासं मसाले भातावर कोरडा टाकून खायला घेतला, कारण एकदम सॉफ्ट झालेला. मसाला जरासं तूप आणि खोबरं होतं ना, ते छान लागतं. सो तसं गेलं मस्त. आणि आज लाईट नाही आहे, आईकडे तो फॅन आहे. आणि मी मग अशी मशीनसाठी आणला होता, तो आता इथे मांजर ना फडके घेऊन फिरतं, तिथं उडून आणतं काय नाही. चला, जेवून घेतो, घामाघूम झाला. चला, दुपारपासून सगळी कामं आवरलेत आणि आता इथे व्हिडिओ अपलोड करत ठेवलेला होता. सो मोबाईल इथे. चला, आता जरा झाडांना पाणी घालायचं आहे. काम करायचं होतं तिकडच्या नळाचं, पण लाईट नव्हती आणि ते कट करणं लाईट नसताना शक्य नाही. आता लाईट आली 6:30 वाजता. आता कधी करणार, रात्र खूप लेट होईल. त्याच्यामुळे ते जरा आता कॅन्सल केलं. पाणी घालायचं आता. अरे भाऊ, याचा स्पीड बघ काय तो. अरे ट्रॅक्टर नेलं की हे नेली, फरारी नेली, काय कळलंच नाही. वारा जाईल का. आणि हे बघा, छान सनसेट झाला. आणि ही कमी दिवसात छान याने ग्रोथ घेतला. बघितलं असेल, एक 10-15 दिवस झाले त्यांना लावून.
तर आणि आता मस्तपैकी वाढ व्हायला सुरुवात झाली. इकडे पण तशीच आहे, वाढ व्यवस्थित झाली याची, पटकन वाढली. आणि हा सोलारचा चार्जर ठेवलेला बाहेर चार्ज करायला, खूप दिवस झाला तो वापरला नव्हता, म्हटलं जरा चार्ज करून ठेवूया, इमर्जन्सीला बरा पडतो. सो आणि हे असं काहीसं वातावरण आहे. आता लाईट आली आहे तर जरा पाणी चालू करतो आणि पाणी लावून घेतो. चला असं की काम आवरून घेऊया, परत थोड्या वेळाने जिमला पण जायचं आहे. सो चलो. आज तशी काही कामं नव्हती, पण बाकीचं काय काम केलं नाही संध्याकाळी. बस झाडांना पाणी घालायचं होतं तर ते घालून घेतलं हे बघा. आणि लॉनला पाणी मारायचं होतं. का झालं, 4-5 दिवस झाले लॉनला पाणीच मारलं नव्हतं. सो थोडंसं हे येल्लो पडत चाललेलं, तर म्हटलं पाणी लावून घेऊ. तर हे बघा, सगळं पाणी भरून घेतो पहिल्यांदा सगळ्या झाडांना तिकडच्या, आणि मग लॉनला मारायला घेतो. आताशी काय झालं, भरपूर गरमी वाढली, त्याच्यामुळे गरजेचं आहे आता पाणी. आणि जिथे भरपूर कडक ऊन पडतं ते तिथं गरज आहे म्हणून असं. हा बघा, सोनचाफा आहे ना, खूप छान फुलला आहे बघा. काहीतून फुललेली फुलं, आणि वरती पण कळे आहेत, बऱ्यापैकी छान कळे आले ते बघा. आता छान फुलायला लागला सोनचाफा. हे बघा, आज बाहेर ना वातावरण जरा बरं आहे. चला, सगळी कामं आवरलीत आणि आता आम्ही पण घेतो आराम करायला. कारण आराम करायला नाही, पहिले आंघोळ करणार मग आराम करणार. तर घरातलं सगळं आवरलं, भांडी वगैरे सगळं आवरून घेतलं, आज काय ठेवलं नाही शिल्लक. आणि जरा यालाही जरा बाहेर सोडलं. तर आता झाले सगळे आवरून, तर घेऊया आराम करायला. मी पण आता सगळं फ्रेश होतो आणि आराम करतो. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट. आणि हो, रोजचंच सांगणं, इथपर्यंत व्हिडिओ बघितलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, कमेंट करायला विसरू नका. चला बाय, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.